ठाणे शहरात खंडणी विरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अंमली पदार्थांच्या रॅकेटला जबर धक्का दिला आहे। मेफेड्रोन अर्थात एमडी विक्री करणाऱ्या एका सराई ड्रग्ज पेडलरकडून तब्बल 10,88,000 रुपये किमतीचा 108.8 ग्रॅम एमडी, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे। गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून 8 डिसेंबर रोजी रात्री 10:50 सुमारास कल्याणपूर्व आडिवली ढोकाळी परिसरातील श्री गजानन रेसिडेन्सीमध्ये सापळा रचण्यात आला। या दरम्यान आकिब इक्बाल बाखवान वय वर्ष 33 हा इसम एमडी ड्रग विक्रीसाठी तयार अवस्थेत सापडला। त्याच्याकडे ड्रग सोबत 50,000चे गावठी पिस्तूलही आढळून आले। तपासात उघड झाले की आकिब हा आधीपासूनच अनेक गुन्ह्यांमध्ये पायीचे आरोपी आहे। बाजारपेठ पोलीस ठाण्यातील NDPS ॲक्टच्या 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता। आकिबची कसून चौकशी केली असता हे अग्निशस्त्र त्याने भरत शत्रुघ्न यादव याच्याकडून घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे भरत यादवलाही ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून जिवंत काडतूस जप्त केले। या संपूर्ण ऑपरेशनमध्ये दोन्ही आरोपींकडून मिळून एकूण 11,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या पथकाने केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट कल्याण, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।